हाच दगड जर मी 3 वर्षापूर्वी फेकून मारला असता तर तो एखाद्या MPSC नाही तर UPSC ॲस्पिरंटला लागला असता, नाहीतर मग एखाद्या इंजिनियरला तर लागलाच असता. पण आज तोच दगड खाली जाऊन एखाद्या सो कॉल्ड रील स्टारला नक्कीच लागला असणार. अरे तुम्ही किती पण केली असं हवा, पण आता मार्केट जाम केले ना भावा. चांगला बोले. ज्यांनी जगात एवढ्या सगळ्या भाषा असताना सुद्धा प्राण्यांची आणि पक्ष्यांची भाषा बोलायला सुरुवात केली. चंगळ्या बोले कुहू आणि आक्या बोले यू. चांगला बोले कू, आके बोले यू. आमच्या जुन्या शाळेत हे एक चित्र होतं. ह्याच्यात ही पेन्सिलवर ही बसलेली पोरगी आणि ही पाठीमागं बसलेलं पोरग. ह्याचा अर्थ तुम्ही कधी विचार केलाय का काय असेल? की ही पोरगी पुढं बसून अभ्यास करत होते आणि ही मागणं त्या पोरीकडे बोट दाखवून त्या पोरीच्या मागं लागलेलं. असंच आयुष्यात पोरी पुढं निघून गेल्या सगळ्या बाबतीत आणि पोरं अशीच पोरींकडे बोटं दाखवत मागं राहिली. आणि त्याचाच ही परिणाम आहे की आता सोशल मीडियावर पण ह्यांना येऊ का चिव पिऊ असलं करायला लागतं. 2024 पर्यंत शाळेत शिकवायचे की कोकिळ कुहू बोलतंय. पण माझी फडण 2.0ला विनंती आहे की तुम्ही आता सिलेबस अपडेट करा ह्या वर्षी जूनपासून आणि त्यात टाका की चंगळ्या बोले कुहू. ह्याच्या आधी मी तुम्हाला एक चित्र दाखवलेलं पेन्सिलवर बसलेल्या पोराचं आणि पोरीचं. ते आमच्या वेळेसचं होतं. आता नवीन शाळेंवर पण असे चित्र काढले जातात बघा. त्या चित्रामध्ये एक पोरगी आहे, ती कम्प्युटर लॅपटॉप चालवते आणि त्याच्या मागं त्या पोरीच्या पाठीमागं एक पोरगं थांबलंय. ह्याचा अर्थ पण समजून घ्या की ती पोरगी शिकण्यात इंटरेस्टेड आहे, नवीन नवीन गोष्टी करण्यात इंटरेस्टेड आहे, ती शिकती आणि पोराचं ध्यान अजून पण पाठीमागणंच आहे. आणि ह्याचाच परिणाम काय झाला ह्या पोरांवर की आता ही जनावरांसारखं करायला लागली. तर माझी सगळ्यांना विनंती आहे बघा, काय विषय आहे ना की माझ्या इंस्टाग्रामच्या फीडमध्ये आजपर्यंत तरी अजून पोरी आल्या नाही त्या की ज्या जनावरासारख्या अशा ओरडतात आहे. पण पोरांची लाईन लागली की कॉम्पिटिशन आहे पोरांमध्ये की कुठल्या कुठल्या प्राण्याचा आवाज कोण कोण आणतंय. चंगड्या बोले उंगड्या बोले म्हणजे हे बंद करा. आता बॅकग्राऊंडला पण तुम्हाला कोकिळाचा आवाज येत असेल, पण मी नाही म्हणणार की कोकिळा बोले कुहू, चंगड्या बोले. मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, अजूनपर्यंत हे तुमच्या व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुकला आलंय का नाही माहिती नाही बरं का, पण माझी इंस्टाग्राम फीड ह्याने एकदम गच्चच भरून गेली. म्हणजे धुरळात चालू आहे सगळा. नमस्कार भावांनो, आपल्या मराठी मातीतला मुलगा सुरेश दादा चव्हाण. तर मित्रांनो मी चाललोय, तुम्ही पण या. चांगल्या बोले. त्या चांगल्याशिवाय माझ्या इंस्टाग्रामच्या फीडला दुसरं काही येणार झालंय. एक रील स्क्रोल केली आला चांगल्या, दुसरी केली आला चांगल्या, तिसरी केली आला चांगल्या. सुरेश चव्हाण नंतर लिटरली महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, गरिबांसाठी हा एक नवीन मसिहा आलाय आणि केदार शिंदेसाठी नवीन हिरो आलाय मार्केटमध्ये. मित्रांनो हे बघ चांगल्या, हे जे तुझं चाललंय सगळं इंस्टाग्रामवर, हे मला सगळं मान्य आहे बरं का. मला कशात सुद्धा काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. फक्त प्रॉब्लेम असा झालाय की पहिला इंस्टाग्रामच्या रील्सवर जे वाघ वाघीण होते त्यांना म्हणता तरी येत होतं की तुमच्या घरी वाघ आलता का, तुमच्या घरचे जंगलात गेलते. पण आता तुला म्हणायचं तरी कसं? आता त्या कुहू कुहू करणाऱ्या कोकिळ्याचं नाव कसं बदनाम करू? हे बघ भावा, दुनिया काहीही बोलेल, चेंगड्या बोले कुहू नाही. माझी हिंमत तरी बघा की किती आहे. मी चांगल्यावर व्हिडिओ बनवतोय आणि ह्याच्या आधी मी सूरज चव्हाणवर पण रोस्ट व्हिडिओ बनवला होता. म्हणजे समजते ना तुम्हाला. तो बिग बॉस नंतर पिक्चर भेटला त्याला मी रोस्ट केल्यानंतर. आता ह्याचं पण नशीब चमकलं तर काय सांगता येत नाही. हे बघा कसं का असेल, चांगल्या एखादा चांगला कॉन्टेंट क्रिएटर आहे का नाही मला हे काय माहित नाही, ह्याच्यावर मला वाद पण घालायचा नाही. पण आता बिग बॉसच्या पुढच्या सीझनसाठी एक चांगला कॉन्टेस्टंट भेटलाय, गरीब. मित्रांनो एक काळ असा होता की ज्यावेळेस खूप सारे टिकटॉकर फेमस झाले. म्हणजे कसं सांगू तुम्हाला की ते टिकटॉकर नंतर परत इंस्टाग्रामवर आले, तिकडे पण ते फेमस झाले. त्यांचा एक कॉन्टेंट बनवायचा एक टिपिकल टाईप होता की ते असं एक डायलॉग मारायचे जुन्या काळातले किंवा फेसबुकवरचे इकडून तिकडून ढापून आणायचे एवढे एवढे छोटे छोटे डायलॉग ते टाकायचे. त्याच्यावर मग परत एखादा ट्रेंडिंग ऑडिओ लावायचे आणि मग त्या ट्रेंडिंग ऑडिओवर एकदम स्लो मोशन अशी व्हिडिओ बनवायचे आणि कचाकच व्हिडिओ व्हायरल जायचे त्यांच्या. एकदम फुल बिलियन्समध्ये आता मिलियन्समध्ये आता त्यांचे फॉलोअर्स वाढले. त्यांनी त्या काळात एवढी मेहनत घेतली, त्या काळात एवढे फॉलोअर्स वाढले आणि आता काय फळ भेटलं त्यांना त्या मेहनतीचं? त्यांचे सगळे फॉलोअर्स डेड झाले. त्यांना मी मेहनती का म्हणतो हे पण समजून घ्या. त्यांना मेहनती म्हणण्यामागं पण एक कारण आहे. का माहिती आहे का? कारण त्यांनी तेवढं तरी केलं. कमीत कमी डायलॉग शोधायचं कष्ट घेतलं, ते एडिटिंग करून त्याला साऊंड लावून ते स्लो मोशन करायचं पण कष्टच आहे ते एक प्रकारचं. पण आता जे चाललंय प्राण्यां पक्ष्यांचा आवाज काढायचं, खरंच त्यांची मेहनत सुद्धा मानायला लागेल. त्यांना पण मेहनती म्हणायलाच लागेल. अरे उंच तर उंटही असतो, पण जंगलाचा राजा सिंह असतो, सिंह. चांगला बोले. ह्या चंगळ्याला त्याच्यासोबत काय चाललंय किंवा ते काय करतं हे पण माहित नाही किंवा त्यानंतर त्याला काय भेटणार आहे हे पण माहित नाही. आणि मी जर ह्याला 4 शब्द बोललो किंवा मग 4 शब्द ह्याला चांगले सांगितले किंवा मग म्हणलं बंदच कर, तरी पण ह्याला काय फरक पडणार नाही. उलट लोक माझ्या भोकांडी बसतील ती वेगळं. पण एक मोठा माणूस एकदा म्हणला, ज्या वेळेस जोकरला स्टेज भेटतं त्यावेळेस त्याच्या पाठीमागे सगळे त्याला इन्स्पिरेशन मानणारे किंवा त्याला बघणारे सगळे जोकरच बनतात. कोण हिरो बनायचं कष्ट नाही घेत. आणि हा चांगड्या आणि त्याच्यासारख्या व्हिडिओ बनवणारी ही महाराष्ट्रातली जी बाकी पोरं आहेत रील्सवर, हे सगळं त्याचंच उदाहरण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जोकर कोण आहे ज्याला आपण स्टेज मिळवून दिलं? सूरज चव्हाण.
तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, मला या पोरावर कसलाही राग नाही ना, माझी या पोराबद्दल कोणती अशी जळकी भावना आहे, समजते का तुम्हाला? पण तुम्ही कधी असा विचार केलाय का, सॉरी असा नकाच करू, तुम्ही कधी नुसताच विचार केलाय का की या एवढ्या मोठ्या देशात, एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात कितीतरी अशी पोरं असतील ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, जे काय ना काय नेहमी युनिक काहीतरी करायचा प्रयत्न करत असतात, क्रिएटिव्ह असतात, पण त्यांना ना तेवढ्या व्ह्यूज येतात, ना तेवढं पब्लिकचं अटेन्शन भेटतं, ना त्यांना स्टेज भेटतंय की त्यांची कला ते तिथं सादर करतील. मित्रांनो, हे जे इंस्टाग्राम आहे ना, हे अल्गोरिदम नुसार वर्क करतं. म्हणजे तुम्ही जे बघताय, लाईक करताय, शेअर करताय किंवा ज्याच्यावर कमेंट करताय, हेच तुम्हाला तिथं कंटिन्यू तुम्हाला त्या तुमच्या फीडमध्ये किंवा तुमच्या मित्रांच्या, तुम्ही ज्यांना फॉलो केलाय किंवा ज्यांनी तुम्हाला फॉलो केलाय, त्यांच्या त्या सगळ्यांच्या फीडमध्ये यायला सुरुवात होतं. आणि आता मी तुम्हाला सांगतोय की मी असं फंबल करत का बोलतोय, कारण हे एक माझी कला आहे आणि मी पण गरीबच आहे मित्रांनो, जाऊ दे थोडा विषय. तर मला काय म्हणायचं होतं, तुम्ही मजेत किंवा चेष्टेत किंवा मग रागात ह्या असल्या व्हिडिओ खाली जाऊन कमेंट करता आणि ह्या व्हिडिओ मग दुसऱ्यांच्या फीड खाली सजेस्ट व्हायला सुरुवात करतात. आणि ह्याचा परिणाम काय होतो माहिती आहे का मित्रांनो, मला काय ह्या सगळ्या गोष्टींशी प्रॉब्लेम नाही, तुम्ही दोन गोष्टी बोला, शिव्या द्या, काहीही करा, पण ज्यावेळेस आपण अशा व्हिडिओ खाली कमेंट करतो आणि एक दुसऱ्यांना शेअर करतो मजेसाठी किंवा टाइमपाससाठी ना, तर ते दुसऱ्यांना शेअर होतं आणि त्याचा परिणाम हा होतो. मी परत बोलतोय, ऐका, परत का बोलतोय माहिती आहे का, कारण तुमच्या ते जात नाही डोक्यात. तर ह्याचा परिणाम असा होतो की जे आपली असली कलाकार आहेत, म्हणजे जे टॅलेंटेड आहेत, ज्यांनी 2-2 दिवस लिहून विचार करून डोक्याची निम्मी केस जास्तोपर्यंत स्क्रिप्ट लिहिली, एकदम त्यांची कला सादर करायला ॲक्टिंग करून बिंबीच्या देटापासून असं डायलॉग म्हणलं, ते त्यांच्या व्हिडिओत सजेस्ट होत नाहीत लोकांना, सप्रेस करतं इंस्टाग्राम त्याला, सप्रेस इंग्लिशचा मराठीत अर्थ बघा ते ट्रान्सलेट करून. आणि मग त्याच्यामुळं त्यांना फॉलोअर्स नाही वाढत, त्यांना ते लोक, जर तुम्ही बघितलंच नाही अशा लोकांना की जे त्यांची कला सादर करतात, तर मग तुम्हाला कसं समजणार की अशी पण लोक आहेत ते. पण ह्या असली नासकी बरोबर तुमच्या फील्डमध्ये येते ते, कारण त्याचा परिणाम हे असा आहे. तुम्हाला हे सगळं मी सांगितलं समजून एकदम माझ्या भाषेत. आणि शेवटी लोकांना वाटतंच काय की मराठीचा दर्जा ढासळायला लागलाय, मराठी कॉन्टेंटचा दर्जा ढासळायला लागलाय. अरे पण तुम्ही शेअर केलंच कधी, चांगला कॉन्टेंट बघितलाच कधी, चांगल्या कॉन्टेंटला ॲप्रिशिएट केलंच कधी? लय मोठा प्रश्न आहे. आता तुम्ही सांगा, एखादा चांगला कॉन्टेंट क्रिएटर आहे, त्याची 1 लाख फॉलोअर, 1 लाख तर सोडाच हो, 10,000 फॉलोअर व्हायला पण कमीत कमी वर्ष जातं, पण ह्या चॅंगळ्याचे एका महिन्यात 1 लाखाच्या वर फॉलोअर झालते. आता मी व्हिडिओ बनवत 50,000 पण वाढले असतील. मागं एकदा ती बाळा करणारी पोरगी होती, तिच्याबद्दल पण मी ओपिनियन तुम्हाला दिलतं की ही 4 दिवस करणार, नंतर 2-4 काहीतरी असेल ते करणार, तिचं उद्योगधंदे आणि बंद होणार. हा कंटेंट लय दिवस चालत नाही. ती बाळा करणारी जर तिचा जर डाऊनफॉल येऊ शकतो, तर हा चॅंगळ्या काय, म्हणजे त्याचं नशीब असलं तर तो बिग बॉसमध्ये जाऊ शकतो, ते विषय वेगळा आहे. पण बाळाबद्दल तर मी चुकीचा नव्हतो आणि ह्याच्याबद्दल पण मी चुकीचा नाही. प्लीज माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही चांगल्या कॉन्टेंट क्रिएटरला जाऊन सपोर्ट करा, त्यांच्या व्हिडिओ बघा, शेअर करा. माझं काय इंस्टाग्रामशी जास्त घेणं देणं नसतं, मी इंस्टाग्रामवर नाही, पण तुम्ही @ओमकार बल्लाळला जाऊन फॉलो करू शकता. कधी कधी मी ब्लॉग टाकतो, टाइमपास तेवढाच काहीतरी नाही. मला सांगा, तुम्ही त्या सूरज चव्हाणला फेमस केला, फॉलो केलं, त्याला रीच दिली बरीच, मग त्याला तुम्ही सक्सेसफुल केला त्याच्या लाईफमध्ये, म्हणजे तुमचा लय एकदम त्याला काय म्हणते ते वाघाचा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. तर विषय एवढाच आहे की सूरज चव्हाण आता काय करतोय, ते त्याचा पोस्टर बघितला का तुम्ही पिक्चरचा, झापूक झुपूकचा, बैलगाडी वडताना, तो नुसता बैलगाडी नाही वडत, तो खूप सिम्बॉलिक पोस्टर आहे. मागं जे बैलगाडीत बसले ते त्यांच्या सगळ्यांचं करिअर वडतोय ती, सोबत केदार शिंदेचं पण. नाही, त्या क्रेटेक्सचा पण डाऊनफॉल त्यानंच वाचवलाय. एखाद्याला माझा पॉईंट ऑफ व्ह्यू नसेल समजला, पण तरी पण समजून घ्याच की त्या बैलगाडीला जो बैल झोपलाय त्यात आपलंच योगदान आहे. आणि शेवटी माझं एकच मत आहे, कशासाठी त्या बिग बॉसमध्ये जायचं. मला काय म्हणायचं आहे की आपण सगळी ही गरिबांची पोरं एकत्र मिळवून आपला एक गरिबांचा बिग बॉसच काढू ना. त्याचा फायदा काय होईल माहिती आहे का, आपल्याला गरिबांची पोरं बिग बॉसमध्ये पाठवायला जास्त मेहनत घ्यावी नाही लागणार. हे का माहिती आहे, त्या चंगळ्याची रीच नेक्स्ट लेवलला चालली. मला वाटतंय सूरज चव्हाणच्या व्हायचंच म्हणजे ते 70-80 मतांनीच मागं असेल फक्त, नाही तर चंगळ्या तिथपर्यंत पोहोचलाय ऑलमोस्ट. बघा तुम्ही. आणि भाऊ करतो काय माहितीये का, ते पण बघा तुम्ही. अरे तुम्ही किती पण केले असं हवा, पण आता मार्केट जाम केले ना भावा. चंगळ्या बोले कुहू, ही आहे गरिबीची खरी पावर. आणि कुठं ते थू त्यांच्या जिंदगीवर, जे म्हणत होते की लुक्स डझंट मॅटर. भावांनो, तुम्हाला लय मोलाची गोष्ट मी सांगायला जाणार आहे. तुम्ही जर गरीब असाल तर प्लीज तुम्हाला सांगतो की गरीब असणं महत्वाचं नाही, गरीब दिसणं महत्वाचं आहे, तरच तुम्हाला या महाराष्ट्रात किंमत आहे. नाही तुम्हीच बघा ना, गरीब सूरज चव्हाणनं ज्यावेळेस बिग बॉस केला, त्याची रीच वाढली, त्याचे फॉलोअर वाढले, त्याला एखादा पिक्चर भेटला, तो गाणी भेटली, म्हणजे त्याचे ग्रो झाला सगळा तो आयुष्य. आणि दुसऱ्या साईडला ती एक अनुश्री माने नावाची सातारची रील स्टार आहे, ती त्या चल भावा शिटीत नावाच्या शो मध्ये गेली. तो पण एक रियालिटी शोच आहे, पण बघा त्या 1.67 मिलियन जेवढे असतील तेवढे त्या अकाउंटची रीच कमी झाली, म्हणजे अनुश्रीच्या अकाउंटची रीच कमी झाली, लाईक्स कमी झाले, एंगेजमेंट कमी झाली, फॉलोअर वाढायची तर लय लांबची गोष्ट. आणि ती जर बाहेर आली तर तिला लयत लय काय भेटेल हे येऊन, सोनाली सोनवण्याच्या एखाद्या गाण्यावर नाचायला लागेल. नाही कसं आहे ना, त्या 2 मिलियन फॉलोअर्सच्या अकाउंटची जर ही अवस्था असेल तर मला काय म्हणायचंय, त्या शोची अवस्था काय असेल. मला वाटतंय तो शो नाही चालला, घर जाळून कोळशाचा व्यापार चाललाय.
नाही मला काय घेणं देणं नाही, कन्क्लुजन एवढंच आहे की लुक्स मॅटर. चलने लगा है जमाना सारा क्योंकि नाम हमारा चलने लगा है. चांगल्या बोले. ए चंगड्या भावा, ए चंगड्या, तुझ्यावर कोण नाही जळत भावा. ऐक, तुला वाचा येत असलं तर तुझ्यासारखेच बाकी न गायचं इंस्टाग्रामवर त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन बघ. त्याला कमेंट सेक्शन म्हणणं चुकीचं आहे, शिव्या सेक्शन म्हणलं पाहिजे. एका जणानं कमेंट केली खाली की अंग प्रदर्शन करणाऱ्या नट्यांना मोठं करण्यापेक्षा गरिबांच्या पोरांना मोठं करा. म्हणजे ही गरिबाचं पोरग परत इकडून मोठं झालं तिकडे जाऊन त्या नटीच्या पिक्चर मध्ये काम करत नाही. तिच्या करिअरचा भार पण कुणी उचलायचा. मग बघू आता परत एकदा. मला काय शेवटी चंगड्याशी काय प्रॉब्लेम आहे का? नाही अजिबात मित्रांनो, अजिबात सुद्धा मला प्रॉब्लेम नाही. आता चंगड्याचं नाव किती चालतंय त्याच्यावर चंगड्याचं भवितव्य अवलंबून आहे. आपल्याला काय एक व्हिडिओ बनवायची, 2-4 चांगले शब्द सांगायचं, पटलं तर पटलं घ्या, नाही तर सोडून द्या. एखादी कमेंट पण करू शकता, लाईक पण करू शकता, आहे का नाही? त्याच्यापेक्षा जास्त काय. साखरेचं पोत सुईने उसावलं, तिने मला पावडर लावून फसवलं. चांगल्या बोले. मग पुढच्या वेळेस तिचे साखरेचं पोत आहे ना, ती कैचीनं काप आणि डोळ्याला चष्मा लाव, म्हणजे तुला दिसल ती पावडर लावली का नाही लावली, म्हणजे कोण फसवणार नाही तुला. येणाऱ्या बिग बॉस मराठीचा विजेता झाला पाहिजेस तू. अरे का त्या केदार शिंदेच्या जीवाला ताप द्यायला लागलाय? एक काम करू, मी ह्याच्या आधी फक्त असंच बोलून गेलो चुकून, पण यावेळेस पावसाळी अधिवेशनात आपण तो जो गरिबांचा बिग बॉस वेगळा करायचा आहे ना, त्याचा पण मुद्दा मांडूया. आणि यावेळेस होस्ट रितेश देशमुख नाही, सूरज चव्हाण करेल, कारण तो आता एक मोठा स्टार झाला ना, टॉपचा किंग. भारी दिसती या नऊवारी साडीवर, मी तो फिराया राणी मिठी गाडीवर, मी तो फिराया राणी मिठी गाडीवर. चांगल्या बोले. जलमत बराबरी करो. आपण बेरोजगार आहे म्हणून काय झालं? भाव गरीब आहे ते महत्वाचं आहे आणि गरीबाला मोठं करायचं आपलं कर्तव्य आहे. भले आपण बेरोजगार कराय ना आयुष्यभर. बिग बॉस जिंकवायचा म्हणजे जिंकवायचा, समजलं का? बाटलीत स्टिंगची बाटली. चांगल्याच्या नाकीच्या नादी लागला तर हातपाय गाळे. चांगल्या बोले. आगे बोले यू. ह्या सगळ्या छपरी लोकांच्या, म्हणजे छपरी म्हणणं चुकीचं आहे, पण ह्या सगळ्या छपरी लोकांच्या स्टार्टर पॅक मध्ये स्टिंग असणं महत्वाचंच आहे. तो दुसरा पण म्हणायचा, पेतो टिंग होतो चिंग आणि मग मिस टॉपचा किंग. नाही त्यात काय वाईट नाही, त्या कंपनीचं पण थोडंफार पैसे वाचत आहे जाहिरात करायचं. हे असले आहे टिंग लवर. तुझ्या माझ्यात एवढाच फरक आहे, तू लोकांवर जोडतीस आणि लोक माझ्यावर. यासाठी तुम्हाला सांगतो की नारळाच्या झाडाखाली उभा राहून व्हिडिओ बनवत जाऊ नका. झाली का नाही पंचायत? जिथे विषय गंभीर तिथे तुझा भाऊ खंबीर. नाद नाही करायचा. कोंबडा बोले कुकडो को. काय नाही मित्रांनो, पोटात असताना ह्याच्या आईनं जास्त कोंबड्या खाल्ल्या असतील, त्याचाच परिणाम झाला. देवा धर्माच्या गोष्टीबद्दल आपण काय जास्त बोलवत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की त्या चंगळ्याला डपडं वाजवायला न्या आणि आम्हाला त्या पिपाणीवाल्याचा नंबर द्या. जावा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, जावा नवीन चंगळ्या हा लागला कुहू कुहू बोलायला. आणि शेवटची गोष्ट मिस करू नका, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. आणि हा तुमचा चान्स आहे प्रणवचा सॉफ्टवेअर फ्री मध्ये घ्यायचा. फक्त एक क्वेश्चन आहे, तुम्ही आता ऍक्शन घेणार आहे का नंतर मग रिग्रेट करणार आहे? आणि बघा, विनर्स कधी वेट करत नाहीत, त्यामुळे तुम्ही पण विनर बना. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. कमेंट सेक्शन तुमच्यासाठीच ओपन ठेवलंय. शिव्या द्या, ओपिनियन द्या, काही बोला, काय फरक नाही पडत. फक्त 500 लाईक आणि 15,000 लाईक आणि 500 कमेंट झाल्या पाहिजे. लावा गाणं, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आता लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे. यार काय दान काय तो.